श्री गणेश पुराण सिंधू दैत्याचा जन्म अध्याय 73 ते 75। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महर्षी, त्रेतायुगात सिंधू नामक दैत्य फारच उन्मत्त झाला होता। त्यावेळी त्याच्या नाशासाठी गजाननांनी पुन्हा एकदा अवतार घेतला। ती साध्यंत हकीकत मी तुम्हाला सांगणार आहे। त्या समयी मिथिल देशातील गंडकी नगरात चक्रपाणी नावाचे राजा राज्य करत होते। ते धर्मशील, पुण्यपरायण आणि पराक्रमी होते। महान वैष्णव अशी त्यांची ख्याती होती। उग्राय त्यांच्या पत्नी, त्या सुशील आणि पतिव्रता होत्या। त्या दाम्पत्यास संतती नसल्यामुळे संतती प्राप्तीसाठी त्या राजांनी अनेक उपायोपचार केले, पण उपयोग झाला नाही। अपत्य नसल्यामुळे त्यांना निराशेने ग्रासले। त्यांचे राज्यकारभारात लक्ष लागेना। एके दिवशी त्यांनी आपल्या प्रधानांना आणि काही मान्यवर प्रजाजनांना बोलावून घेतले व म्हणाले, माझ्या नशिबी संततीचे सुख नाही, त्यामुळे मला कशातच रुची वाटत नाही। म्हणून अरण्यवास पत्करून उर्वरित आयुष्य तपः साधनेत घालवावे असे माझ्या मनात आहे। मी राणींसह इथून जाणार आहे। माझ्या अनुपस्थितीत हे माझे विश्वासू प्रधान राज्यव्यवस्था पाहतील। तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावे। राजांचा निर्णय ऐकून उपस्थित सभाजनांना अतिशय वाईट वाटले। त्या सर्वांनी त्यांना परोपरीने समजावले, त्यांना थांबवण्यासाठी खूप विनंत्या केली। योगायोगाने त्याच वेळी शौनक ऋषींचे तिथे आगमन झाले। राजांनी त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली, त्यांचा यथोचित आदर सत्कार केला। शौनक ऋषींनीही त्यांची प्रेमाने विचारपूस केली। तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यांनी आपली व्यथा, चिंता त्यांना सांगितली। तेव्हा ऋषी शौनकांनी त्यांना धीर दिला, म्हणाले, राजा, यात निराश होण्यासारखे काय आहे? आता मनाला आलेली मरगळ झटकून टाका आणि भक्तिभावाने सूर्याची उपासना करा। त्या योगे तुम्हाला एक तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र होतील। तुम्ही येत्या रथसप्तमीला सूर्य उपासनेचा आरंभ करा। ही व्रत उपासना महिनाभर करायची आहे। व्रतारंभी पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध, गणेशपूजन, संकल्प आदी गोष्ट करून पुरोहितांचे व ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्या। उपासना काळात सुवर्ण कलशावर रविमंडळाची स्थापना करून त्याची रक्तचंदन व तांबड्या पुष्पांनी नित्य षोडशोपचारांनी पूजा करा। त्याला 12 प्रदक्षिणा घालून 12 वेळा नमस्कार करा। त्या तेजोनारायणाला संतती प्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करा। या अनुष्ठानाने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील, तुमचे कल्याण होईल। ऋषी शौनकांच्या उपदेशाला अनुसरून राजा राणींनी त्या व्रताचरणास संकल्पपूर्वक प्रारंभ केला। ते अनुष्ठान चालू असताना एका रात्री राणींना स्वप्नदृष्टांत झाला। त्यात सूर्याने उग्रा राणीच्या पतीच्या रूपात येऊन त्यांच्याशी अंगसंग केला आणि त्यापासून त्यांना गर्भधारणा झाली असे दिसले। वस्तुस्थितीही तशीच होती। अन्य दिनी तो दृष्टांत त्यांनी राजांना सांगितला व म्हणाल्या, स्वामी, अनुष्ठान चालू असताना माझ्याकडून ब्रह्मचर्य पाळले गेले नाही, म्हणून हे व्रताचरण पुढे चालू ठेवावे की नाही याविषयी माझ्या मनात संभ्रम उत्पन्न झाला आहे। त्यांचे बोलणे ऐकून राजांना नवल वाटले आणि आता आपल्याला पुत्रच होणार अशी त्यांना खात्री वाटू लागली। मग ते व्रत तसेच राहून गेले आणि पुढील अनर्थ घडला। स्वप्नद्रष्टांतानंतर उग्रा राणी गर्भवती राहिल्या। तो गर्भ दिसामासाने वाढू लागला, त्याबरोबर त्याचे तेजही वाढू लागले। पुढे पुढे ते तेज राणींना अगदीच असह्य झाले। शेवटी नाईलाजाने त्यांनी तो गर्भ समुद्रात टाकला। तिथे त्याची झपाट्याने वाढ झाली। यथावकाश त्या गर्भापासून अत्यंत तेजस्वी बालक उत्पन्न झाला। त्याची अंगकांती रक्तवर्ण होती। हा चक्रपाणी राजांचा पुत्र आहे हे समुद्राला माहीत होते। त्या बालकाला घेऊन त्याने गंडकी नगर गाठले। त्याने विप्ररूपाने राजांची भेट घेतली। त्यांना त्याचे जन्मवृत्त सांगितले। म्हणाला, राजा, हा तुमचाच पुत्र आहे, याचा स्वीकार करा। पुत्रमुख पाहून राजा राणींना परमानंद झाला। त्यांनी नगरात साखर वाटली। राजांनी ब्राह्मणांना बोलावून त्या पुत्राचे जातकर्मादी संस्कार केले। 12व्या दिवशी त्याचे थाटात बारसे केले। समुद्रात जन्म झाला म्हणून त्याचे सिंधू असे नामकरण करण्यात आले। रक्तवर्ण अंगकांतीमुळे राजा राणी त्याला रक्तांग अशी हाक मारत असत। उग्राचा पुत्र म्हणून उग्रेक्षण आणि समुद्राने ब्राह्मण रूपाने त्याला आणून दिले म्हणून विप्रप्रसादन अशी त्याची अन्य नावे होती। मोठा झाल्यावर यात सिंधूने दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून सूर्यमंत्राचा उपदेश घेतला।
मग मातापित्याची आज्ञा घेऊन तो तपश्चर्येस निघाला. निर्जन अरण्यातील एकांतात पादांगुष्ठावर उभे राहून त्याने सूर्यनारायणाची आराधना आरंभिली. गुरुपदिष्ट सूर्यमंत्राचा जप करत त्याने 2000 वर्षे उग्र तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्यनारायणांनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, वत्स, तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी इष्टवरदान मागून घे. तो म्हणाला, प्रभो, तुम्ही मला अमर करा. सूर्यदेव म्हणाले, वत्स, जे जे आकारास आलेले आहे ते सर्व दृश्य जगात आज ना उद्या अनंतात विलीन होणार आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हा सृष्टीचा नियम आहे. तूही त्याला अपवाद नाहीस. अर्थात मी तुला अमरत्व देऊ शकत नाही, त्याऐवजी मी तुला अमृतपान करवतो. जोपर्यंत हे अमृत तू स्वतःच्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला देव, त्यांचे गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, मनुष्य, पशु, पक्षी अथवा नाग या कोणापासूनही दिवसा वा रात्री, उषःकाली वा सायंकाळी मृत्यू संभवणार नाही. त्या वरदानाने त्याचे समाधान झाले. सूर्यनारायणांनी त्याला अमृत पाजले आणि ते अंतर्धान पावले. तपश्चर्येने अपेक्षित हेतू साध्य करून सिंधू आनंदाने स्वगृही परतला. त्याने आपल्या मातापित्यांना सर्व वर्तमान सांगितले. चक्रपाणी राजा थकले होते. त्यांनी एका शुभमुहूर्तावर त्याला राज्याभिषेक केला आणि वानप्रस्थाश्रमाला अनुसरून अरण्यगमन केले. सूर्यदेवांच्या वरप्रसादाने सामर्थ्यवान झालेल्या सिंधूच्या मनात त्रिखंडावर अधिसत्ता प्रस्थापित करण्याची ईर्ष्या निर्माण झाली. त्याने प्रचंड सैन्य एकवटले आणि दिग्विजयास निघाला. बघता बघता त्याने अनेक देश पादाक्रांत केले. तो महापराक्रमी होता. त्याने अनेक बलाढ्यवीरांना पराभवाची धूळ चारून त्यांना आपल्या अंकित केले. तो दैत्यांनाही जुमानत नव्हता. त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. मग पाताळलोक जिंकला. तेथील दैत्यांना आपल्या आश्रित करून तो आणखी बलाढ्य झाला. लोक त्याला सिंधू दैत्य म्हणूनच ओळखू लागले. कालांतराने सिंधूने देवांची राजधानी असलेल्या अमरावतीवर स्वारी केली. तेथील रक्षक देवगणांना पराभूत करून त्याने ती नगरी लुटून उद्ध्वस्त केली. त्या वृत्ताने चौताळलेले देवराज इंद्र ऐरावतावर आरूढ होऊन त्याच्यावर धावले. त्यावेळी झालेल्या तुंबळ युद्धात सिंधूने देवसेनेची अपार हानी केली. त्यामुळे भयभीत झालेले देव प्राणरक्षणार्थ पळून गेले. सिंधूने ऐरावताचे चारही दात उपटून त्याला खाली पाडले. मग देवेंद्रांचे पाय आवळून त्याला गरागरा फिरवू लागला. तेव्हा हा दैत्य आपल्याला आपटून मारणार हे लक्षात येताच देवेंद्र सूक्ष्म रूप घेऊन सिंधूच्या हातून निसटले. ते विष्णूंना शरण गेले. त्यांना अमरावतीचे सर्व वर्तमान सांगितले. श्री गणेश पुराण अध्याय 73 ते 75 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.